शैक्षणिक व सामाजिक विकास संस्था गुरसाळे यांच्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात। मान तालुक्यातील गोंदवले बुद्रुक येथील शैक्षणिक व सामाजिक विकास संस्था गुरसाळे, तालुका खटाव व नूतन पूर्व प्राथमिक व प्राथमिक मराठी शाळा गोंदवले बुद्रुक, तालुका माण यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले। यामध्ये जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेला विशेष प्रतिसाद मिळाला। या स्पर्धेला कैलासवासी वी. बा. जाधव पाटील जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा असे नाव देण्यात आले होते। स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत आपली वक्तृत्व कला सादर केली। स्पर्धेतील लहान गट इयत्ता पहिली व दुसरी मध्ये प्रथम विजया नवले, द्वितीय संकष्टी अडागळे, तृतीय गार्गी किडले, तर मोठा गट इयत्ता तिसरी व चौथी मध्ये प्रथम आराध्या जाधव, द्वितीय वीरा पाटील, तृतीय स्वरा सत्रे अशा विद्यार्थ्यांनी यश संपादन केले। याच कार्यक्रमात सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत कैलासवासी शंकरराव मारुती जगताप जिल्हा क्रीडा रत्न पुरस्कार 2026 श्री सोमनाथ जाधव यांना प्रदान करण्यात आला। दिव्यांग असतानाही त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर ॲथलेटिक्समध्ये उल्लेखनीय यश मिळवले। तसेच कैलासवासी दिनकरराव मारुती जगताप जिल्हा शिक्षक रत्न पुरस्कार 2026 पदवीधर शिक्षक विनोद गोडसे यांना शिष्यवृत्ती व नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शनातील उत्कृष्ट कार्याबद्दल देण्यात आला। या कार्यक्रमास माजी प्राचार्य डॉक्टर रामचंद्र कोरडे, डाक निरीक्षक अमित देशमुख, सीए नदाब, डॉक्टर बसवेश्वर चेनगे, जिल्हा शिक्षक समिती अध्यक्ष विश्वंभर रणवरे, मुंबई महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता अभय जगताप, शिक्षण विस्तार अधिकारी सूर्यकांत बाजारे, गुरुदत्त कुलकर्णी, संदीप फडतरे, माजी केंद्र प्रमुख नारायण आवळे, मान तालुका शिक्षक समिती अध्यक्ष संतोष घोडके, प्रतापसिंह अडसर, आर.वाय. जाधव, विजय कदम, उद्योजक पृथ्वीराज जगताप, डॉक्टर सदाशिव भोसले, खटाव तालुका प्राथमिक शिक्षक समिती अध्यक्ष आबासाहेब जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या शिक्षक व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका धनश्री पोळ यांनी केले, तर सूत्रसंचालन संतोष खाडे आणि आभार रेणुका बोबडे यांनी मानले। आज हा संयुक्त सोहळा संपन्न होत असताना खूप आनंद होतोय। मुलांच्या कौतुकाबरोबरच आपल्या व्यक्तिमत्व विकासामध्ये वक्तृत्व स्पर्धेमध्ये यशस्वी विद्यार्थी आणि हे सगळं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपल्या करिअरमध्ये, आपल्या युवावस्थेमध्ये आणि करिअरमध्ये ज्यावेळेला आपण उत्तुंग शिखर गाठत असतो, अशा क्रीडा क्षेत्रातल्या एका सन्माननीय आपल्या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये त्यांनी क्रीडा क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी मारलेली आहे। मी माझं शिक्षण पूर्ण विरंगुळा झालेलं आहे। मी बीटेक कॉम्प्युटर इंजिनिअरिंग केलेलं आणि आता सध्या IT कंपनीत MNC एक्सेंचरमध्ये पुण्यामध्ये जॉब करतो आणि डेली सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 2 तास मी डेली प्रॅक्टिस करतो आणि सध्या मी इंडियाला रिप्रेझेंट करतो। आतापर्यंत मी न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले।